हे बघितलं खाली भेटलं बोलत असताना जाणून बुजून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कशा पद्धतीने घोषणा देऊन माझा आवाज दाबण्याचं काम करतात। आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे। या सभेमध्ये सोलापूरच्या पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो विषय आल्यामुळं प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूर मिळणार ही योजना मंजूर झाली। ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची योजना। तुम्ही बघितलं असेल 1400 कोटी 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली आवर्जून दाखवू शकतो। इथले तुमचे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सांगत होते कशा पद्धतीने सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही। पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर हे मला की नवीन निवडून आल्यावर दादा बोलू पण शकले नाही की त्यांच्या समोर बदलली गेली आहे, पाण्यात मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि दोन्ही गोष्टीमुळं सोलापूरकरांना जो गावठाण भाग आहे त्या गावठाण ज्या पद्धतीचा रेडी रेटनर रेट आहे त्या रेडी रेटनर रेट प्रमाणे कर म्हणजे गावातले लोक आता नवीन योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाहीत, काही ठराविक भागात होईल पण त्याच्यासाठी कर वाढ केलेली आहे। हे कर काढत असताना हेच सांगतोय हे कर काढत असताना वर्ल्ड बँक स्पष्ट सांगितलंय, वर्ल्ड बँकेचं आणि महापालिकेचं अग्रीमेंट होताना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कर वाढ करणार असाल, कर प्रणाली बदलणार असाल, पाण्याचं मूल्य बदलणार असाल तर तुम्हाला या सगळ्या करता येतील। जर पाण्याचं मूल्य बदललं नाही तर तुम्ही कर प्रणाली बदलली नाही आणि विकण्याचं काम या ठरवत होतं। तुम्ही बघितलं महापालिकेच्या ज्या मालकीच्या जमिनी त्या सुद्धा किंवा भाडेतत्वावर किंवा त्याचा विल्हेवाट लावा, पण या गोष्टीसाठी कर्ज घेत शहरवासियांची प्रचंड मोठी फसवणूक आहे। तुम्ही त्या फसवणुकीचा विचार नाही करू शकत। मला हे ठरवून आहे माझी विनंती मला 1 दिवसासाठी निलंबित जनतेसाठी कायमचं करू या सोलापूरच्या नागरिकांसाठी कायमस्वरूपीचे निलंबित करूया, पण कर प्रणाली बदलली नाही पाहिजे या मताचं मला कायमचं सभागृहाच्या बाहेर काढतो। एक मताने नाही आमच्या आम्ही तुम्ही बघा कुठलं एक मत आहे आम्ही एवढं ओरडतोय आम्हाला बोलू दिलं जात नाही एवढं एक मत म्हणजे काय सभागृहाचं एक मत असेल तर एक मत म्हणलं जात आहे सभागृहाचं एक मत असतं